मी स्मिता काव्य ओवी ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे मकर संक्रांत। तर मकर संक्रांतीला आज असतो हळदी कुंकू म्हणजे सुगड पूजन केलेलं आहे। सुगड पूजन कसं झालेलं आहे, रांगोळी कोणती काढलेली आहे आणि हळदी कुंकाला कोण कोण येणार आहे आणि आज आहे ताईकडे हळदी कुंकू, मोठ्या ताईकडे, ते सुद्धा नक्की ह्या व्हिडिओ मध्ये तुम्ही नक्की बघा। आणि ही बघा आमची ओवी, मम्मानी आणि ओवीनी सेम सेम केलं। नमस्कार करा। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? छान आहात ना? तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता येणार आहे, संध्याकाळ झालेली आहे, हळदी कुंकवाला आता ज्या 5 जणी सवाष्णी असतात त्या येणार आहेत आणि मग परत 2-3 ठिकाणी हळदी कुंकाला जाणार आहे आणि मग ताईकडे जाणार आहे, तिकडे सुद्धा हळदी कुंकू होणार आहे। त्यामुळे तुम्ही ते सुद्धा नक्की बघत राहा। इथे तुम्हाला मी पूजा कशी केली हे दाखवणारच आहे, पण इथे बघा, इथे सुगड भरून वगैरे पूजा करून इथे झाकून ठेवलेलं आहे। अशा पद्धतीने झाकून ठेवायचं असतं आणि जेव्हा सवाष्णी येणार तेव्हा आपण सगळ्यांना सवाष्णींना देणार आहोत। म्हणजे 5 सवाष्णी, 5 म्हणजे 4, त्याच्यातली एक सुगड देवाजवळ असतो, तो इथे तुम्हाला दिसत आहे ठेवलेला आहे। त्याप्रमाणे तिथे ठेवणार आहोत आणि सगळ्यांना देणार आहोत। तर तुम्ही नक्की व्हिडिओ पाहत राहा। तुम्हाला रांगोळी दाखवते कशा प्रकारे काढलेली आहे मी रांगोळी आजची। दिवसभर खूप धावपळ होती, आज तिळगुळ सर्वच काही करायचं होतं। ओवी पण त्याचा त्रास देते। हे बघा, इथे रांगोळी काढली आहे मी छोटीशीच आज। आणि तुम्हाला सर्वांना हॅपी संक्रांत, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, म्हणा बोल, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, हसून दाखव त्यांना। आमच्या ओवीचे बघा किती छान छान आहे मंगळसूत्र, म्हणते ती मंगळसूत्र मम्माने घातले। बांगडी दाखव तुझी, ही बघा बांगडी। ओवीच्या गंठन कुठे आहे? गंठन घातलंय आणि हेअरबँड छान छान घातलंय। चला चला आतमध्ये चला। ओ हा चला। ओवीचे पप्पा अजून ऑफिसवरनं आले नाहीयेत आणि काव्य गेलेला आहे ट्युशनला। नंतर आता घरामध्ये पाहुणे येऊन गेल्यानंतर आम्ही पण जाणार आहोत ताई। इथे तुम्हाला दिसत आहे मी सुगडांची पूजन करून ठेवलेलं आहे। आता सवाष्णीला द्यायचे फक्त राहिलेले आहेत। त्यातला एक सुगड देवाजवळ ठेवायचा असतो, घरच्या देवांजवळ, तसं मी ठेवलेला पण दिसणार आहेच। आणि तिळगुळ केलेले आहेत मी आज। कशा पद्धतीने केलेत, जर त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर माझ्या आगरी स्मिता किचनमध्ये जाऊन तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा। त्याच्यावरती डिटेलमध्ये तुम्हाला मी तिळगुळ कशा प्रकारे बनवायचे आहेत, हाताला चटके न लागता कशा प्रकारे तिळगुळ वळायचे आहेत। इथे मी रांगोळी काढताना तुम्हाला पाहायला मिळालं असेल, मी रांगोळी काढलेली आहे, छोटीशीच काढली। खूप घाई झाली, ओवी होती जागी त्यामुळे आणि तिळगुळने सगळं एकटीनेच करायचं, तर ते खूपच घाई होते, त्यामुळे मी ही रांगोळी छोटीशीच अशी काढलेली आहे तिळगुळाची, संक्रांतीची, मकर संक्रांतीची।
आता सवाष्णी सर्व आलेले आहेत, आपण हळदी कुंकू वगैरे लावून घेऊया आणि मग पुढे ताईकडे जायचं ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे। इथे आता चौघीजणी सवाष्णी आलेल्या आहेत आणि एक ओवी अशी 5वा। आणि इथे कोण ह्याला काय म्हणायचं, श्रियांशला कुमारिका कुमार अशा प्रकारे आलेले आहेत। आता ए माऊ इकडे बघ, आपण हळदी अशा प्रकारे सवाष्णी येऊन गेलेले आहेत। हे जे सुगडं देतात ही सवाष्णीला देतात। कारण असं आहे की त्याच्यामध्ये जे तीळ असतात जे टाकतात आणि हे तुम्हाला म्हटलं झालं तर संक्रांतीला जे सुगड देतात त्याच्यामध्ये आपण तीळ गुळ देतो, म्हणजे जे काय असेल ते सुगडांमध्ये आपण बरंच काय काय देतो। ते का देतात तर तिळाचे 6 प्रकारचे दान आजच्या दिवसाला केलं जातं, त्याच्याने आपल्याला पुण्य प्राप्त होतं। मग आपण सवाष्णींनाच हे दान देतो, नंतर देवाजवळ ठेवतो आणि आपण म्हणजे आता इथे एक देवाला ठेवलेला आहे आणि अशा प्रकारचे आपण तिळाचे आपण भाजी करतो, काय करतो, हा एक तिळाचं दान आहे। ते तिळाने आपल्याला पुण्य मिळतो, त्यामुळे आजच्या दिवसाला सुगड पुजली जातात। आणि सुगड म्हणजे एकावर एक ठेवणं, त्याच्याने समृद्धीकडे आपल्याला नेणारं आणि आपल्याला त्याच्यापासून सौभाग्य मिळणारं असं हे सुगड, जे सुगड असं नावाने खरं आहे, पण आपण सुगड काही म्हणतो, आपल्या शब्दाने जे येते म्हणतो, पण आपण त्याचं नाव सुगड आहे खरं सांगायचं झालं तर। आत्ता आपण माझ्या इथलं झालेले आहे सुगड पूजून, आत्ता जायचं आहे ताईकडे, बारक्या ताईकडे सुद्धा तिथे सवाष्णी पूजून झाल्यानंतर मोठ्या ताईकडे हळदी कुंकू आहे। आता आपण जाऊया ताईकडे वरती सुगड घ्यायला। जाऊबाई ताई मनशाताई आणि ती सई घेऊन गेलेली आहे, मी आता वरती जाते ताईकडे। आणि इथे रांगोळी काढलेली छानपैकी अशी रांगोळी। भारत के समर्थन भी होता बहुत लोग जब वो राष्ट्रपति चुनाव के लिए प्रचार भी कर रहे थे तो वो इंडिया आउट के स्लोगन वाली टी शर्ट पहनते थे, यानी वो जो घोषित तौर पर भारत विरोधी और चीन के समर्थक। और इसी एजेंडे पर चलते हुए उन्हें मालदीव में राष्ट्रीय पदवी मोहम्मद मोइसी ने भी अपने पिछले जो चीन नेताओं की राह पर चलते हुए चुनाव में इंडिया आउट का नारा। अशा प्रकारे आपली सुगड पूजा झालेली आहे। आता आपण जाणार आहोत मोठ्या ताईकडे, पण तर आता मी एका हळदी कुंकाशी आलेली आहे आणि आज आपण संक्रांतीची कथा काय आहे, म्हणजे संक्रांत का केली जाते ते आज आपण पाहणार आहोत। तर त्याची कथा अशी आहे की संक्रांतीच्या दिवशी, म्हणजे कथा एक आहे की संक्रांतीच्या दिवशी पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान सूर्यदेव आपल्या मुलाला म्हणजे शनिदेवाला भेटायला जातात, त्याच्या घरी जातात। म्हणून शनी हा मकर राशीतला देव आहे, म्हणून ह्याला मकर संक्रांत देखील म्हटली जाते। तर दुसरी, चला आता आपण ताईकडे जात आहोत हळदी कुंकाला, घरातून बाहेर निघालेलो आहोत। आता आपण मोठ्या ताईकडे जाऊनच भेटूया। माऊ तिकडनं बसली। चला आता आपण ताईकडे पोहोचलेलो आहोत कुंभाराळीमध्ये, श्री कृपा रेसनचे। जाऊया। चला ताईकडे आता पोहोचलो आहोत। हळदी कुंकू ते बायका गेल्या 4-5 असून
बसूया आपण पहिले मग दे ना तुझ्या लावू का ग गाडीमध्ये आला तू पप्पा आले ना मी येऊ ये दादा ये हा हाय करा हाय कर त्याला हाय कर हे असं फोटोशूट चालू आहे आता आमचे पण आव आलेले ओ इकडे ओवी आमची सगळ्यांचे फोटो काढते कसं काढते बघा 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 हर्षू दादाचाच फोटो काढणार आहे ती बघ अय्या बस बस दादा बस कसं घेते ताई आली हो ताईकडे जेवण काय आहे ते बघूया आपण बघू म्हणे कशी माऊकडे आली ओवी अरे वा अरे वा अरे वा अरे वा बाद झालं असा वेळ नंतर तेवढा क्रॉप कर मामाच्याच फोनवर ओवी आता अशा प्रकारे आमचं जेवण पण झालेलं आहे ताईकडचं तुम्ही जेवण पाहिलं असेल काय काय आणलं होतं हॉटेलमधनं बिर्याणी आली होती नंतर मला वाटते व्हेज कोल्हापुरी होती पनीरची भाजी होती ताईने मटरची भाजी केली होती वरण होतं पापड होते म्हणजे बिरगुंड होती आणि भात होता अशा प्रकारे जेवण होतं इथे जेवलं आता आणि आता आम्ही घरी जायला निघालो अशा प्रकारे आमचं हळदी कुंकू सुग्र देण्याचं कार्यक्रम सगळं झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आवडल्यास जास्तीत जास्त शेअर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला भाऊ निघतो हा मग हा मोठी गाडी आणली चला या ताई चला